हॅलो आर्य. आपण घरी असताना किती टोटल ट्रेनिंग केलं ते पुण्याची येऊन आणि ते एंडलेस रनिंग. ओके, सो आज इथे बसून त्या दिवसाचा विचार केला तर काय वाटतंय, तो सगळा वर्थ होतं का? वर्थ होतं असं म्हणू शकत नाही, कारण इथलं मलेशियनचं फुटबॉल कल्चर हे पूर्ण वेगळं आहे. आपण आपल्याकडनं जेवढं ट्राय केलं तेवढं पूर्ण केलं, जेवढी पुण्यात जेवढी प्रॅक्टिस केली तेवढी ते सगळं एक्झिक्यूट करायचा प्रयत्न केला. मग बाकी जे कमी पडलं ते आपले मिस्टेक्स वगैरे ते आपण पुढच्या टुर्नामेंटसाठी आपण इम्प्रूव्ह करू शकतो, कारण इथलं ऍटमॉस्फिअर वेगळं होतं. इथलं ऊन जास्त होतं पुण्यापेक्षा. इथले ग्राउंड मोठं होतं आणि आपण जेवढं आपल्याकडनं ट्राय केलं तेवढं सगळं केलं. बाकी पुढच्या तुला कसं वाटतं, लाईक प्लेयर्स आणि त्यांचे थिंकिंग माइंडसेट? प्लेयर्स सगळे इकडे ऑफकोर्स इंडियन पेक्षा सगळे प्रोफेशनल प्लेयर्स असतात, कारण त्यांचं डेली प्रोफेशनल ट्रेनिंग एवढं चांगले फॅसिलिटीज वगैरे सगळं. इथलं ऍटमॉस्फिअर पण आपल्याला मॅच होत नाही, कारण आपण पूर्ण वेगळ्या ऍटमॉस्फिअर आणि कल्चर मधनं आलोय. आपल्या इकडनं शिकायला भरपूर मिळालं की ते कसं हार्ड ट्रेनिंग केली जाते, किती हार्ड खेळतात वगैरे. मग नेक्स्ट टाइम आपण ते इम्प्रूव्ह करू शकतो पुढच्या फिजिकली पण फिजिकली आणि त्यांचे ते सगळी स्पेस जास्त यूज केली त्यांनी, कारण की आपल्याला तेवढी सवय नाहीये तेवढी स्पेस यूज करायची. कारण की सेव्हन साईडला आपली ते फुटबॉल तेवढा स्पेस मध्ये नाही खेळला जात ऍज कम्पेअर टू मलेशियामध्ये. आपण बघितलं की 11 साईडचे ऑलमोस्ट 9-10 साईडचं ग्राउंड होतं, त्यात आपण 7 साईड खेळलो. पण आपल्या सगळ्याच प्लेअरसाठी आय थिंक इम्प्रूव्हची गोष्ट इम्प्रूव्ह करायला लागेल बॅक टू इंडिया गेलं की, कारण की स्पेस तो त्या विंगचा किंवा तो मिड होती ते आपल्याला तेवढी यूज नाही करता आली ऍज अ प्लेअर. आणि बाकी तुला कसं वाटतं, लाईक कल्चर अँड दिस ऑन, कसं वाटतं तुला? कल्चर तर पूर्ण डिफरंटच आहे आणि नवीन काय काय शिकायला मिळतं. इथे लोक किती डिसिप्लिन आहेत वगैरे. इथे रोड्स वरती किती कमी ट्रॅफिक आहे, किती सिस्टमॅटिक लोक असतात वगैरे, किती हंबल आहेत लोक वगैरे. बाकी फूड कल्चर पण असं इथे वेगळं आहे, पूर्ण सगळं चायनीज सारखं आहे वगैरे. आणि काय काय ठिकाणी इंडियन रेस्टॉरंट पण आहेत. त्यांनी इंडियन इंडियन रेस्टॉरंट टेस्ट तर एकदम जिथे जिथे खाल्लं आपण इंडियामध्ये टेस्ट एकच नंबर होती. तिथे काय प्रश्नच नाही तिकडे. बाकी काय बाकी ऑल गुड. बाकी ऑल गुड.